आज होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार बुधवार 19 ऑगस्ट 2026. लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. पैसे वाटप संदर्भात आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनाचं गिफ्ट या ठिकाणी 3,000 रुपये जाहीर केलेलं आहे. चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, एकूण रक्कम किती भेटणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांची यादी आजपासून वितरण सुरू होणार त्याच्याविषयीचा संपूर्ण अपडेट. त्यामुळे चॅनल नवीन आले असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या पैसे कधी येतील, परंतु आज या ठिकाणी मोठा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीनुसार 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण सण बहिणींचा आहे आणि भेट भावाच्या ठिकाणी भेटणार आहे. नागपंचमी झाली आणि त्या रक्षाबंधन आलं आहे, त्यामुळे असं मिळून दोन्ही सणाची मिळून या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वितरणाची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि याच पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठविले जाणार आहे. चला तर जाणून घेऊया मग महत्त्वपूर्ण अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे 3,000 रुपये तर तुम्हाला भेटणार, परंतु याच्यासोबत भेटणार आहेत 1,150 रुपयाचा एक्स्ट्रा बोनस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. महत्त्वाचं कारण म्हणजे काय, कारण की सण बहिणींचा आलेला आहे आणि भेट भावाच्या ठिकाणी भेटणार आहे. कारण की रक्षाबंधन हा बहिणीचा सण आहे आणि गेल्या वर्षी सुद्धा लाडक्या बहिणींना बोनस या ठिकाणी वितरित झाला होता. या कारणास्तव आज सुद्धा या ठिकाणी आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरणाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी काही निवडक जिल्ह्यांच्या यादी या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या यादीमध्ये असेल तर आज तुम्हाला थेट 3,000 रुपये तर भेटणारच, परंतु सोबतच 1,150 रुपयांचा एक्स्ट्रा बोनस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे रक्षाबंधन सणानिमित्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हा लाभ पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे काय, तर या पैशांचं वितरण या ठिकाणी आजपासून सुरू होणार आहे. आता जाणून घेऊया आपण वितरणाचं वेळापत्रक. तर वितरणाचं वेळापत्रक आहे मित्रांनो, 12 जिल्ह्यांच्या 3 महत्त्वपूर्ण याद्या. पहिली यादी आलेली आहे एकूण 12 जिल्ह्यांची, दुसरी यादीही 12 जिल्ह्यांची आहे आणि तिसरी अंतिम यादी असणार आहे एकूण 12 ते 13 जिल्ह्यांची. कारण की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे, ते सुद्धा वेळापत्रकानुसारच. कारण की 3,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर लक्षपूर्वक बघा, जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 100% आज पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया मग डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे तर आताच आलेल्या अपडेट क्रमांक 2 नुसार लाडकी बहीण योजना 2026 मोठी यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनानिमित्त खास भेट या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया डिटेल अपडेट. बघू शकता आता या ठिकाणी नागपूर या ठिकाणी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि बैठकीदरम्यान काही महत्त्वाचे निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेले आहेत आणि याच निर्णयामध्ये सर्वात पहिला निर्णय आहे तो म्हणजे पैसे वाटप करण्यासंदर्भात. कारण की ज्या लाडक्या बहिणी पैशाची आतुरतेने वाट बघत होत्या, पैसे कधी येतील, आमचं नाव यादीमध्ये आहे की नाही, तर आता सर्व गोष्टी क्लिअर या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या कारणास्तव तुमच्या जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये तर तुम्हाला भेटणारच, परंतु सोबतच 1,150 रुपये गॅसची सबसिडीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. यामध्ये अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही गॅस बुकिंग करून भरला तर तुम्हाला भेटणार आहेत एकूण 1,150 रुपये, जे की आजपासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे वितरण करण्यासंदर्भात. आता बघूया आपण जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला 3,000 अधिक 1,150 असे म्हणून 4,150 रुपयांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की हे पैसे जे आहेत ते रक्षाबंधन सणानिमित्त खास लाडक्या बहिणींना या ठिकाणी पाठविले जाणार आहेत आणि याचा लाभ म्हणजे DBT माध्यमाद्वारे या ठिकाणी दिला जाणार आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये याचा लाभ तुम्हाला भेटणार आहे. हा लाभ जर पाहिजे असेल तर कशा पद्धतीने घेऊ शकता त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना पैशांसोबत आता एक नवीन योजना सुद्धा आलेली आहे, ती म्हणजे सिलाई मशीन वितरण योजना. 10,000 रुपयांची नवीन सिलाई मशीन या ठिकाणी लाडक्या बहिणींना
वितरित केली जाणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं, कशा पद्धतीने अर्ज करायचा आणि कुठे अर्ज करायचा याच्याविषयी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया। तत्पूर्वी आपण जिल्ह्यांची यादी बघूया, ज्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। तर बघू शकता आज 2 नवीन यादी या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत, यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2। तर या 2 नवीन यादीनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे। कारण की आज दिवसभर लाडक्या बहिणी तयार राहायचं आहे, कारण की दिवसभर पैशांचं ट्रान्सफर या ठिकाणी आजपासून होणार आहे। कारण की ज्या लाडक्या बहिणी वाट बघत होत्या पैसे कधी येतील, तर त्यांच्यासाठी ह्या स्पेशल 2 नवीन याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि ते याच यादीनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यातील पहिली यादी असणार आहे एकूण 12 जिल्ह्यांची, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे ते भेटणार आहेत। कारण की मुख्यमंत्री साहेबांनी बैठकीदरम्यान मोठी घोषणा केलेली आहे, आता माझ्या लाडक्या बहिणींना पैसे भेटलेच पाहिजेत अशी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। आणि ही घोषणा केल्याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणी भरपूर दिवसापासून आतुरतेने वाट बघत होत्या, अशा लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी पैसे जे ते नवीन यादीनुसार पाठवले जाणार आहेत। 2 यादी या ठिकाणी आलेल्या आहेत। पहिली यादी आहे बँकांची यादी आणि दुसरी यादी आहे इतर जिल्ह्यांची यादी। तर बघू शकता काही 26 वस्तूही या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात, छत्री असेल, इतर गोष्टी असतील किंवा शालेय वस्तू असतील, तर या वस्तू भेटण्यासाठी कुठे अर्ज करायचा याची आपण माहिती व्हिडिओच्या शेवटी बघूया। तर बघू शकता अपडेट क्रमांक 3 नुसार आज होणार 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप। कारण की आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि उद्या परवा दिवशी 12 जिल्हे, तर असे मिळून एकूण 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। त्यामुळे तुम्ही तयार राहायचं आहे, कारण की पैसे प्रत्येक लाडक्या बहिणीला पाठविण्यात येणार आहेत, फक्त ज्या पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींसोबतच। तर बघू शकता मित्रांनो, आता जिल्ह्यांची यादी बघूया आपण कशा पद्धतीने वितरण होणार आहे आणि कुठे कुठे वितरण होणार आहे। तर बघा आज वितरणच्या यादी, आज संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे। याद्यानुसार पहिली यादी आलेली ही जिल्ह्यांची यादी, जी की आता आपण लगेच बघणार आहोत। त्या जिल्ह्यामध्ये DBT माध्यमाद्वारे थेट बँकेमध्ये थेट 3000 रुपये क्रेडिट झाल्याचे SMS तुम्हाला आज या ठिकाणी पडून जाणार आहे। तर बघू शकता लाडकी बहीण योजना बैठकीमध्ये कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर या निर्णय असा आहेत की लाडकी बहिणींना पैसे वाटप जे आहे ते करून टाकणार आहेतच आज, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाचे काही स्पेशल गिफ्टसुद्धा या ठिकाणी भेटून जाणार आहेत। प्रत्येक गिफ्ट हे लाडक्या बहिणीसाठी तितकंच महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट ठरणार आहे। त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे, कारण की अधिकृत जाहीर जे आहे ते माहिती आपण देणार आहोतच। तर बघू शकता महत्त्वाची बैठक जेव्हा पार पडलेली आहे, तर त्या बैठकीदरम्यान काय निर्णय झाले। क्रमांक 5 नुसार लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। आता हे आदेश कोणते असतील, तर हे आदेश असणार आहेत पैसे वाटप करण्यासंदर्भात। भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, आमच्या बँक अकाउंटमध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे काय येत नाहीत, कशामुळे उशीर होत आहे। तर मित्रांनो काही तांत्रिक अडचण होती आणि आता ती तांत्रिक अडचण दूर झालेली आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यामध्ये एकूण पैशांचं वितरण या ठिकाणी करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर बघू शकता लाडकी बहीण योजना 3000 रुपये भेटणार आहे तुम्हाला। कारण की आता वेळापत्रक बघूया आपण, जे जाहीर झालेलं आहे त्या वेळापत्रकानुसार, कारण की जिल्ह्यांच्या वेळापत्रकानुसारच पैसे वितरित केले जाणार आहेत। बघू शकता लाडकी बहीण योजना आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी 12 आणि 12 जिल्ह्याच्या एकूण 36 जिल्ह्यांचे नाव त्यामध्ये समावेश असलेल्या याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। आता बघूया आपण लाडकी बहीण योजना 1150 रुपये गॅसची सबसिडी तुम्ही कोठून जमा करू शकता। सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला बुकिंग करून गॅस भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला गॅसची सबसिडी थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी पडू शकते, आणि त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही गॅस बुकिंग करायला विसरू नका। तर बघा आता जी बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये नेमके निर्णय काय झाले, तर 3 दिवसामध्ये सर्व लाडकी बहिणींना पैसे वाटप करण्याचा निर्णय तर झालेला आहेच, सोबतच 3 याद्याही या ठिकाणी जाहीर केल्या आहेत, जे की आपण आता लगेच 2 मिनिटात बघणार आहोत। कारण की आता या ठिकाणी नवीन GR आलेला आहे आणि GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, मागील महिना जुलै असेल, ऑगस्ट असेल किंवा आता चालू महिन्याचा असेल, ऑगस्ट असेल, तर प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याचा निधी या ठिकाणी वितरण कराच असा GR या ठिकाणी आलेला आहे। म्हणजेच आता GRनुसार वितरण या ठिकाणी सुरू होऊ शकतं, आणि महिलांसाठी नवीन योजनासुद्धा सुरू होणार आहे, ती म्हणजे सिलाई मशीन योजना, PM विश्वकर्मा सिलाई मशीन वाटप योजना। तर याच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीनसुद्धा 10,000 रुपयाची या ठिकाणी भेटणार आहे। चला तर बघूया आजपासून पैसे वाटप होणार आहे, तर आजपासून कधी, तर आज सकाळपासून किंवा आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी DBTद्वारे पैसे जे ते पाठविले जाणार आहेत। कारण की
लाडक्या बहिणीचा हक्क आहे पैसे मिळवण्याचा आणि तो हक्क पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी सकाळ सकाळी जी आर काढला, डीबीटीचं बटनही दाबलेलं आहे आणि बँकांना निधी वितरण करण्याची प्रक्रियासुद्धा अतिशय वेगाने या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि आता जे अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे जे जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्येच आता पैसे वाटप जे आहे ते केले जाणार आहे. पहिली यादी बघू शकता, ज्या लाडक्या बहिणी अर्ज करून पात्र ठरलेल्या अशा लाडक्या बहिणीची पहिली यादी आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणीसाठी काही अडचणी आल्या आहेत अशांची दुसरी यादी आणि ज्या लाडक्या बहिणी सर्व कंप्लीट आहेत किंवा प्रलंबित काही गोष्टी होत्या परंतु आता क्लिअर झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणीची तिसरी यादी असे म्हणून एकूण 3 यादी या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. चला तर बघूया आपण मग आता आज वाटप होणाऱ्या 12 जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय लाडक्या बहिणीसाठी आणि लाडक्या बहिणींच्या मुलांच्या भविष्यासाठी घेण्यात आलेले आहेत आणि याच निर्णयानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे. तर बघा, अपडेट क्रमांक 6 नुसार नवीन निर्णयसुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तुमचे जूनचे पैसे असतील, जुलैचे पैसे असतील, जे पैसे राहिले असतील तर असे सर्व पैसे मिळून एकूण 6,000 रुपयाची प्रचंड मोठी रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणीला आज 15 ऑगस्ट निमित्त एकत्रित वितरण जे आहे त्या ठिकाणी केली जाणार आहे. दुप्पट आनंद दुप्पट आधार या ठिकाणी असं होणार आहे लाडक्या बहिणीसाठी, कारण की आपला विश्वास आणि आपली जबाबदारी असणार आहे लाडक्या बहिणीच्या पाठीशी राहण्याची. त्या कारणास्तव महिलांसाठी मोठी खुशखबरच ठरणार आहे अक्षरशः, कारण की जी आज पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत कुठल्याही पद्धतीची अडीअडचण निर्माण न करता. कारण की 2 महिन्याचे पैसे एकत्रित भेटण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. या 12 जिल्ह्यांचं नावही आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता, कारण की दर महिन्याला 1,500 रुपये भेटत असतात आणि आजपासून वितरणाची सुरुवात झालेली आहे. तर त्यातील आज पहिला दिवस असणार आहे वितरण करण्यासंदर्भात. आज एकूण ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्या जिल्ह्यांचंही नाव बघूया. त्यापूर्वी तुम्ही जर KYC केली नसेल तर KYC करून घ्या, कारण की पैसे ज्या लाडक्या बहिणी भेटणार आहेत त्या लाडक्या बहिणी KYC केलेले अत्यंत गरजेचे आहे. KYC केले नसेल तर तुम्ही KYC तातडीने करून घ्यायची आहे, कारण की KYC केली तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. आणि KYC करण्यासाठी काळजी करू नका, KYC पोर्टल चालू आहे, कारण की आता मुख्यमंत्र्यांनी जी बैठक पार पाडली त्यामध्ये स्पष्ट निर्णय झालेले आहेत जिल्ह्यांच्या यादी संदर्भात आणि बँकांची सुद्धा नवीन यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. त्या बँकामध्ये आणि त्याच जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघू शकता, मुख्यमंत्र्यांचे मोठे आदेश दिलेले आहेत लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर करण्यासंदर्भात. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी 3,000 रुपये लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी सोडलेले आहेत. त्यातील कारण की आज अखेर बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि प्रतीक्षा संपली म्हणजे काय तर पैसे वाटपाचं वेळापत्रक मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी स्वतः जिम्मा या ठिकाणी पैसे वाटपाचा घेतलेला आहे आणि याच्या कारणास्तव लाडकी बहीण योजना आज पैसे क्रेडिट झाले बँक खात्यामध्ये किंवा मोबाईलमध्ये तुमच्या असे SMS आज या ठिकाणी नक्कीच पडून जाणार आहेत. कारण की 3 आदेश दिलेले आहेत. पहिला आदेश दिलेला आहे बँकांना, दुसरा आदेश दिलेला आहे महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना, तिसरा आदेश दिलेला आहे DBT संघाला. हे 3ही आदेश महत्त्वपूर्ण ठरत आहेत, कारण की लाडकी बहीण योजना आज पैसे वाटप होणार कुठल्याही परिस्थितीमध्ये असे ठिकाणी त्यांनी सांगितलं. तर बघूया आपण पहिली बँकांची यादी आज कोणत्या बँकेमध्ये, अगोदर बँकांची बघूया आणि नंतर जिल्ह्यांची यादी तात्काळ आपण बघणार आहोतच. बघू शकता, आज वितरण होणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. त्याच्यानंतर उद्या वितरण होणार आहे दुसऱ्या यादी अंतर्गत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकेमध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. आता बघू आपण वितरणाची पद्धत. तर DBTद्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे भेटणार आणि जी जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे ती जिल्ह्यांची यादी आपण बघूया अगोदर कारण की याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. मुंबई शहर हे या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर असणार आहे. याच्यानंतर ठाणे असणार आहे, पालघर असणार आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, जे की उद्या असणार आहेत, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे. त्याच्यानंतर नंदुरबार, जळगाव. त्याच्यानंतर च्या पुढील जिल्हे असणार आहेत अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम. तर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. तर अशा ठिकाणी मिळून 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी पाठविलं जाणार आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी मोठी एक खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. ती म्हणजे काय, आता 15 ऑगस्ट तर झाला म्हणजे पुढच्या येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापासून 1500च्या ऐवजी थेट 2100 रुपये होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. कारण की सरकारलाही माहिती आहे महागाई वाढलेली आहे आणि सरकारचा
सकारात्मक विचार आहे लाडक्या बहिणीप्रती. त्यामुळे 1500च्या ऐवजी या ठिकाणी 2100 रुपयेसुद्धा या ठिकाणी पुढील महिन्यापासून वितरित केले जाऊ शकतात, अशी माहिती या ठिकाणी आपल्याकडे सूत्रांद्वारे आलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका. लाडक्या ज्या बहिणी अपात्र झाल्या असतील अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी भेटणार आहे अर्ज करण्यासाठी. कारण की KYC पोर्टल या क्षणी आता सुरू झालेलं आहे आणि KYC पोर्टल सुरू झाल्याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाले होते, ज्यांचे हप्ते बंद झाले होते, तर त्यांचे हप्तेसुद्धा या ठिकाणी सुरू केले जाणार आहेत. आता बघूया आपण सर्वात महत्त्वाचे अपडेट, ज्या अपडेटच्या तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात. लाडक्या बहिणींना गिफ्ट कोणते भेटणार, कशा पद्धतीने भेटणार ते आपण आता जाणून घेऊया. कारण की आता उशीर नाही, आता थेट 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पाठविले जाणार आहे. त्यातील पहिले गिफ्ट असणार आहे मोफत भांडी संच योजना. म्हणजे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला भेटणार आहेत एकूण 30 प्रकारचे भांडी संच, ज्यामध्ये समावेश असणार आहे तुमच्या दैनंदिन जीवनातील भांडींचा समावेश त्यामध्ये या ठिकाणी असणार आहे. कारण की बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत जर अर्ज केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला भांडी संच भेटणार आहे. त्याच्यानंतर गॅसची टाकीही भेटणार आहे आणि सौर ऊर्जा चालणारी सुद्धा भेटू शकते. याच्याविषयी ऑफिशियल अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही, परंतु बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर अर्ज केला तर भांडी भेटतील आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज केला तर तुम्हाला गॅसची टाकी भेटेल. ही गोष्ट आता कन्फर्म झालेली आहे. त्यामुळे हे अर्ज जसे चालू होतील तसे आपण तुम्हाला देणार आहोत आणि कुपनावर देखील काही वस्तू या ठिकाणी भेटणार आहेत. मग ती कॅम्पस बॉक्स असेल, नोटबुक असेल, शाळेची बॅग असेल किंवा छत्री, बल्ब असेल किंवा इतर गोष्टी असतील, तर त्यासाठी तुम्हाला दिवाळी त्या ठिकाणी कुपनाची वाट बघायची आहे. दिवाळीपर्यंत दिवाळीला या वस्तू तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. आणि पैसे जर आतापर्यंत भेटले नसतील काही तर त्याची काही कारणं आहेत मित्रांनो. त्यामध्ये लाभार्थी पडताळणी या ठिकाणी सुरू असते. थोडा धीर धरावा लागतोच तुम्हाला, कारण बँक आधार कार्ड लिंकिंग समस्या येत असतात. मोठ्या प्रमाणात लाभार्थी संख्याही आहे, त्यामुळे कारणास्तव थोडा उशीर होत असतो. या कारणास्तव तुम्ही थोडासा वेट बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण परत पुन्हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.